देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. रंगा, तू अवास्तव स्वप्न पाहू नकोस. वस्तुस्थितीकडे पहा आणि बानूचा विचार डोक्यातून काढून टाक. कारण बानू माझी होणार आहे. सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला. सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला. सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला. रंगा गड्या तुझं बानू संग लगीन होणार. बानू ए बानू, अगं तुझ्या संग लगीन करायचं म्हणून इतके वर्ष मी अभी लगीन नाही केलंय बर का ग. म्या वाईस वस्ती जाऊन येतो बर का. ए रंग्या, अरे थांब की. काय म्हणलीस रंग्या? लगीन झाल्यावर तू मला नावानं हाक मारशील वय का? काय नवऱ्यानं कोणी असं नावानं हाक मारते ती का? हे बानू, आपलं लगीन झाल्यावर तू आम्हाला काय म्हणशील ग? सांग की. लाजली लाजली लाजली. मी सांगतो तू काय म्हणशील ती. आव तुम्हासने काय वाढू खाया असं म्हणशील का नाही? मग म्या म्हणेन ए बानो, तुझं हातचं जेवण लय भारी. सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला. सुंबर आहे काय झालंय काय असं गुणगुणाय? काय घडलंय काय असं? एक गोड गोष्ट सांगणार आहे मी तुला. मग सांग की. अगं आताच नाही, मी वाईस जरा जाऊन येतो. आल्यावर सांगतो तुला. काम झालं की. अरे पण विषय काय हाय ते तर सांगून जा. लग्नाचा विषय हाय. सांगतो आल्यावर. हाय सुंबरान मांडलं ग भानुबाई, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. वाच्याला ना या रंग्याला वाड्यावर बोलवलं आहे. काय तुला कोणी सांगितलं यो शांतपणा? हो, तुमच्या संग लगीन व्हावं पण आता पातूर त्याने लगीनच केलं नाहीये. माझं म्या बघून घेईल. तुला मध्ये पडायची काय गरज आहे? अहो बानूबाई, माझं एक डव ऐकून तर घ्या. हे बघा, म्या विचार केला की याच रंग्याला चांगली शिक्षा करायची आणि म्हणून मी त्याला घरला बोलवलं आहे. काय ना ग, निस्ता घोळ घालून ठेव तू म्हातार बाबा.
अगं बरोबर बोलतो हाय त्यो. ते रंग्या संघ असंच वागाय हवं, नाहीतर तो कधी बी सुधारायचा नाही बघ. म्हणजे आता तू बी वय बानू, अगं मला बी असंच वाटतं या. त्या रंग्याला चांगलीच अद्दल घडवाय हवी. तुला किती त्रास दिला आहे ग त्यानं, त्याचं काय? चालेल, परी एक सांगून ठेवते, उगा तुम्हाला काय पण बोलला तर म्या नाही सोडायची त्याला. हा बानुबाई, तू मस्त तो काय बी बोलायचं नाही बघा. पर तुम्ही तुमचं डोसक जरा शांत ठेवा. काय करायचं आहे? हे पाला कुठून घ्या, तो आला ना की त्याच्या खाण्यापिण्यात टाका आणि द्या त्याला. बघा कसा त्यो रानात पोट धरून पळेल ते. बानू, आज तर रंग्याचं काय खरं नाही बघ. चल सुंबरान मांडेल गाय, सुंबरान मांडेल. तिकडे बघ रंग्या, आज लईच आनंदात दिसतोय. काय घबाड गावलं का काय आज? घबाडच गावलं असं समज. माझ्या आणि बानूच्या लग्नाचं पक्क करणार आहे मी आज. कोण हसत रे तुमच्या? असाय काय झालं रे मी आणरानू? असाय काय झालं? इतकी वर्ष तुझं बानू संग लगीन झालं नाही आणि आता कसलं होतं या? ए तुम्हाला बघायचं आहे ना व? चला धावतो. कुठं? बानूकडे. तुमच्या मोहरच तिच्या आणि माझ्या लग्नाचं पक्क करतो का नाही बघा. चला. बानुबाई, रंगी आला बघा. काय यावं का? रंगे, अरे ये ये. आज हत्त. अरे तूच रंग्या. अरे बस की रंग्या. पाणी देऊ का र? अगं पाहुणं आहेत ते. असंच आलो होतो. लय दिस वाड्याव काय आलो नव्हतो. म्हणलं चला आपलं आहे का नाही. इतकं दिवस वस्तीवर असून बी घरला आला नाहीस की रो? रागवला हायसय माझ्यावर? तू बोलवलंच का? मग आम्ही तरी काय करावं? अरे बानू लय कौतिक करत होती तुझं. काय म्हणतेस? होय रंग्या. बानुबाई म्हणत होत्या की समद्या वस्तीवर तू एकलाच आहेस बघ, ज्याला वस्तीचं खरं भलं ठाव आहे. समद्याकडे ध्यान असतं तुझं. कोणाला हवं नग समद ठाव असतं बघ तुला. आता चालायचंच. आपण आपल्या माणसावर ध्यान ठेवणार नाही मग कोण ठेवणार आहे का? समद्यांकडे ध्यान ठेवतो यास, पण आमच्याकडेच ध्यान नसतं की तुझं. काय म्हणलीस? तुझ्याकडे ध्यान नसतं? तुझ्यासाठी ते नाही, हे हाय. ठीक आहे.
त्या म्हटलं नव्हतं आजचा योग चांगला आहे की हे पाय पडत दूध संपली. अरे घे की. बाई बर का आज रंग्यावर रागवायचं नाही. रंग्याला तुमच्याशी बोलायचं आहे. होय का रे रंग्या? ते अरे म्हातार बाबा, तू तर म्हणला होतास का रंग्याला माझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. तर हे तर काय बी बोला ना. रंग्या ए रंग्या, अरे काय करायलास आता? बोल की बिगी बिगी. ते रंग्या अरे हातवर आला आहेस, असाच गप राहिलास ना पुढं काय बिघडायचं नाही बघ. अरे रंग्या विसरलास काय हातचा योग. भानो मला ते विचारायचं होतं का अरे बोल की बिगी बिगी. बोलतो की दम नाही. अरे रंग्या अरे असं काय झालं अवघडायला? ते अरे रंग्या काय होतंय सांग की मला. कुठं काय काय नाही, मी आलो. अरे आत्ताच चल. अरे बोलायचं सोडून मध्येच कुठे जातोस? अरे मला जाऊ द्या रे. रंग्या, अरे आता तोंडा पातूर आलेलं असं पोटात दडवून ठेवू नकस. काय ते बोलून मोकळा हो. अरे बाबा पोटातच गडबड आहे माझ्या. अरे अरे रंग्या अरे बोललास ना की बरं वाटेल बघ. बोल बोल. हे मला आता जाऊ द्या, आल्यावर मी सगळं सांगतो आज. अरे आज कशा पाय आत्ताच सांग की रे रंग्या. उगा माझ्या जीवाला घोर लागून राहायचा. हा बोल. अरे आम्ही आहोत की बोल. ती रंग्या, अरे रंग्या. मावशी, हा तू कोण होता? माझं पोरग कुठं आहे? तो नाही हात रानात गेला असं. उग काय बाय बरुळ न ग. मला चांगलं ठाव आहे तो हत्तच आलाय म्हणून. डोळा आहेत ना जागेवर? मग बघ की दिसतंय का कुठे तुझं गुन्ह्याचं पोरग? भानो, वांड सांभाळून बोल. मोठ्या माणसांसंग कसं बोलायचं समजत नाही? गुन्हा संग कसं वागायचं हे चांगलंच ठाव आहे मला. ये मावशी उग कांगाव करू नकस. रंग्या आला होता हात पर गेला आहे कुठे तरी. अरे पर कुठं गेला हाय क्यो? आता ते आमासनी काय ठाव. आज मला चांगली बातमी देतो म्हणला, हा ना आता कुठं गेलाय कुणास ठाव. येईल तो माघारी, तुम्ही काय बी काळजी करू नका. तो हात आला ना की लागलीच त्याला घरी धाडतो. नक्की सांग बर का खंडू.
मी वाट बघती या. या रंग्याचं काय बी कळना बघ खंडू. आता चांगली येळ होती बानूला समज सांगायची आणि आता नेमकं येऊ पळून गेला. इकडे यावं का आम्ही? अरे रंगा, अरे कुठे गेला होतास? अरे ती असू दे, ती असू दे. ए भानू, तुझ्या संग वाईच बोलायचं होतं. अरे आता नंतरच्यानं सांग, आधी जेवून घे बरं. ये जेवण? नाही नाही नाही, नका नका, जेवण कशाला? अरे नग कस? अरे जेवणाची हे आहे. चल चल, तुला बी भूक लागली असं. चल ए, आम्हाला बी भूक लागली. नका नका, चल चल. नका रे, जेवायचं थोडं थोडं बस. म्हणजे अगं जेवाय वाढ जा. नका. अरे नका रे नका, मला भूक नाही ना रे, नका. जरा जरा खाऊ की. अरे रंग्या, अरे एक सांगायचं राहिलंच. अरे आजचा दिस चांगला आहे हे खरं आहे, पण आज जर तू बानूबाईसनी लग्नाचं विचारलं नाहीस ना, तर असा ह्यो कधी बी यायचा नाही. बर का बानू, तुला एक सांगायचं होतं का? अरे 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 अरे, काय झालं रे रडाया रंग्या? माझं कपाळच फुटक. पण बाई उदास दिसतेसा. ज्यांची वाट बघायची ते दिसत नाही, येत नाही, आणि जे नको आहेत ते येऊन भेटतात. बानूबाई, काय बी काळजी करू नका. माझं मन सांगतं या की तुम्हासनी तुमचं देव भेटणार आणि तुमच्या संग लगीन बी करणार. तू इथे काय करतेस? माळसा, अगं तुझीच वाट बघत होते. तुला माझी काळजी केव्हापासून वाटायला लागली? काळजी मला सुरुवातीपासून आहे म्हाळसा. इथे मी सखी नाही, दासी आहे, याचा मला विसर नाही पडलेला. खूप बदललीस तू लतिका. नेवासेतली लतिका आणि जेजुरीतली लतिका या दोघी खूप वेगळ्या वाटतात मला. कारण नेवासेला असताना तू मला सखी समजायचीस, इथे नाही. ह्यात तुझा दोष नाही. माझ्या पत्रिकेतील सगळे ग्रहयोगच असे आहेत की सगळ्या गोष्टी माझ्या विरुद्ध झाल्या आहेत. प्रत्यक्ष माझे पती मला सोडून गेले हे मी सहन करते आहे. मग मी तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवणार?
म्हाळसा, तुझ्या दुःखात मी तुझ्या पाठीशी होते, पण पदोपदी अपमान झाला माझा. माझ्या गळ्यावर शस्त्र नेणे इतपत तुझी मजल गेली म्हाळसा. अशा परिस्थितीत मी काय करावं? मन मोकळं करण्यासाठी, कोणाशी तरी विश्वासाने बोलण्यासाठी या गडावर दोनच व्यक्ती आहेत, एक लक्ष्मी देवी आणि तू. पण तू मनाने दूर गेलीस. मी ज्या माणसांवर प्रेम केले ते माझ्यापासून दूर जाणं ही माझी नियती आहे.